नमस्कार. तुम्हा सर्वांचे रेश्मास किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आज सर्व फिश लवर साठी स्पेशली बांगडा लवर साठी घेऊन आलेली आहे मस्त चमचमीत असा बांगडा फ्राय. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे बांगडे घेतलेले आहेत. हे बांगडे मी साफ करून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत व त्यानंतर त्यावर छोटे छोटे कट्स करून घेतलेले आहेत. इथे सर्वप्रथम आपण बांगडा मॅरिनेट करूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मी इथे मालवणी मसाला घेतलेला आहे. त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ ऍड करून इथे शेवटी मी 1 चमचा तेल सुद्धा ऍड करून आता हे सर्व मसाले कट करून घेतलेल्या बांगड्याला सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे लावून घेऊया. सर्व बांगड्यांना हे मसाले लावून झालेले आहेत. तर आता हे मसाले लावलेले बांगडे मी 5 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत मी इथे बांगडा फ्राय करण्यासाठी एक रव्याची कोटिंग करणार आहे. त्यासाठी इथे मी 4 चमचे रवा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर व शेवटी 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर ऍड केलेली आहे व शेवटी पुन्हा एकदा थोडेसे मीठ सुद्धा ऍड केलेले आहे. आता ही सर्व कोटिंग आपण व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घेतलेल्या बांगड्यांना लावून घेऊयात. मॅरिनेट केलेले हे बांगडे सर्व रव्याच्या कोटिंग मध्ये एकदम चांगले असे कोट करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपले बांगडा फ्राय खूप चांगले क्रिस्पी होतील. बांगडा फ्राय करण्यासाठी इथे मी एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी कोथिंबीर, 2-3 टेबलस्पून लसूण घेतलेला आहे. लसूण इथे मी भरपूर सारा यूज केलेला आहे, जेणेकरून आपल्या बांगडा फ्रायला खूप छान टेस्ट येते लसणामुळे. त्याचप्रमाणे मी त्यामध्ये कढीपत्ता व आल्याचे 2 तुकडे ऍड करून आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. पेस्ट तयार झाल्यानंतर एका पॅन मध्ये मी 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी ही तयार करून घेतलेली पेस्ट चांगली फ्राय करून घेतलेली आहे. पेस्ट चांगली फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले आणि त्याचबरोबर रव्याच्या कोटिंगने चांगले कोट करून घेतलेले सर्व बांगडा फ्राय करून घेणार आहोत. बांगडा एकदम स्लो गॅसवर फ्राय करणार आहोत, जेणेकरून आपल्या रव्याची जी कोटिंग केलेली ती एकदम क्रिस्पी होईल व बांगडा आपला व्यवस्थितपणे चांगला शिजला जाईल. अशा प्रकारे दोन्ही साइडने एकदम क्रिस्पी असे फ्राय करून झाल्यानंतर आपले बांगडा फ्राय गरमागरम असे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हालाही माझी ही चमचमीत आणि क्रिस्पी बांगडा फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेश्मास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे माझ्या चमचमीत अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवर रेश्मास किचनला लाईक आणि फॉलो सुद्धा करू शकता. थँक्यू.